साहित्य उत्सव. नमस्कार साहित्य उत्सव. मी अनुराधा थडके. रात्रीचे 8 वाजत आहेत. वेळ झाली आहे आपल्या विशेष प्रसारणाची. आज शुक्रवार, अर्थात मी इतिहास बोलतोय. या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत गुप्त साम्राज्यातील सम्राट समुद्रगुप्त यांची कारकीर्द. तर ऐकूयात निखिल भेंडे सरांसोबत आपली साप्ताहिक मालिका मी इतिहास बोलतोय, भाग 65. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. आज आहे 14 जानेवारी. आजपासून 261 वर्षापूर्वी आपल्या इतिहासामध्ये एक अत्यंत वाईट घटना घडली होती, जी गोष्ट आपण स्मरणात ठेवू इच्छित नाही. ती म्हणजे पानिपतची तिसरी लढाई. परंतु आज आपण याबद्दल बोलणार नाही आहोत, तर यापेक्षा अगदी विरुद्ध बाजूनी, अगदी विरुद्ध अशा गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत. कारण मागील भागात मी सांगितल्याप्रमाणे आपण गुप्त साम्राज्याबद्दल जाणून घेत आहोत आणि मागील भागाच्या व्हिडिओपासून जवळजवळ 4 ते 5 भाग हे गुप्त साम्राज्याशी निगडीतच असणार आहेत. तर त्यानुसारच आज आपण जाणून घेऊया समुद्रगुप्त यांच्याबद्दल. भारतीय इतिहासातील एक महापराक्रमी राजा, अनभिषिक्त सम्राट नव्हे तर अजिंक्य, ज्याला कोणीही जिंकू शकलं नाही असा हा राजा समुद्रगुप्त. चंद्रगुप्त पहिल्याच्या काळात गुप्त साम्राज्याला स्थैर्य प्राप्त झाले हे आपण मागील भागात पाहिलेच आहे. पहिल्या चंद्रगुप्तालाच त्याची पत्नी, पहिला चंद्रगुप्त आणि लिच्छवी कन्या कुमारदेवी यांच्या घरी समुद्रगुप्ताचा जन्म झाला. समुद्रगुप्त हा सुरुवातीपासूनच पराक्रमी होता. त्याने लहानपणी सुद्धा अनेक पराक्रम गाजवले. एकदा त्याने असे स्वप्न पाहिले की त्याने 7 महत्त्वपूर्ण शहरे, ज्याला हिंदू धर्मामध्ये म्हणा किंवा भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये ज्याला 7 सप्तपुरी म्हणतात, तर त्या सप्तपुरी त्यांनी जिंकून घेतल्या आणि सर्व जगावर त्याचे आधिपत्य प्राप्त झाले होते. असे स्वप्न त्याने सकाळी पहाटे आपल्या पित्याला सांगितले असता त्याने याचा अन्वयार्थ समजून घेतला आणि लगेच समुद्रगुप्ताची भावी राजा म्हणून नियुक्ती केली. परंतु असे झाल्यामुळे समुद्रगुप्ताचे इतर बंधू, ज्यामध्ये काचकुमार हा महत्त्वाचा होता, त्यांनी सर्वांनीच त्यांचा विरोध केला. परंतु हा विरोध मोडून काढण्यास समुद्रगुप्ताला वेळ लागला नाही आणि हा विद्रोह मोडून काढीत इसवी सन 335 मध्ये समुद्रगुप्त गुप्त साम्राज्याच्या गादीवर आला. समुद्रगुप्ताने आपल्या सर्व सरदारांना केवळ एकच स्वप्न दाखविले, जे म्हणजे आपल्याला दिग्विजय करायचा आहे, आपल्याला विश्वविजय करायचा आहे. त्यावर सरदारांनी प्रश्नार्थक मुद्रेने विचारले, जसे की आपण हा दिग्विजय विश्वविजय कसा करायचा. तर त्याबद्दल समुद्रगुप्ताने सांगितले की आपल्याला कौटिल्य शासन सिद्धांतम या ग्रंथाप्रमाणे करायचे आहे, ज्यामध्ये 3 प्रकार आहेत, जो म्हणजे धर्मविजय,
शत्रू राज्यावर विजय मिळवायचा आणि आपल्या धर्माची स्थिती स्थापना करायची, परंतु शत्रू राज्याचे शासन अबाधित ठेवायचे. दुसरे म्हणजे लोभ विजय. शत्रू राज्यावर विजय मिळवायचा आणि तेथील संपत्तीवर आपला अधिकार प्राप्त करायचा. तिसरा म्हणजे असुर विजय. शत्रू राज्यावर विजय मिळवायचा आणि शत्रूंना तोपर्यंत दंड द्यायचा जोपर्यंत ते तुमचे अधिपत्य स्वीकारणार नाहीत. याबरोबरच समुद्रगुप्ताने हेही सांगितले की आपण धर्मविजयाचा स्वीकार करणार आहोत. लहानपणापासूनच समुद्रगुप्त हा धनुष्यबाण, शतघ्नी, भुशुंडी यासारख्या शस्त्रांमध्ये पारंगत होता. त्याने आपल्या सेना दलाला आदेश दिला की तत्कालीन आर्यावर्तातील राजांवर हल्ला करण्याचा आदेश दिला आणि समुद्रगुप्ताच्या सेनेने मथुरा, अहिच्छत्र आणि मध्य पद्मावती या तिन्ही राजांवर एक साथ हल्ला चढवला. समुद्रगुप्ताच्या सैन्यापुढे या तीनही राजांचा निभाव लागला नाही आणि तेथील मोठे मोठे योद्धे मैदान सोडून पळू लागले. शेवटी मथुरेचा गणपती नाग, अहिच्छत्राचा अच्युत नाग आणि मध्य पद्मावतीचा नागसेन यांनी समुद्रगुप्ताचे अधिपत्य स्वीकारले आणि समुद्रगुप्ताला कर देण्याचे मान्य केले. उत्तरेत आपले सत्ता स्थिरतावर केल्यानंतर समुद्रगुप्ताने आपले लक्ष दक्षिणेकडे वळवले. त्या काळात दक्षिणेत वाकाटक ही सत्ता सर्वात महत्त्वपूर्ण सत्ता होती. समुद्रगुप्ताने वाकाटक साम्राज्यावर हल्ला करण्यासाठी वरील विजय मिळविलेल्या तीनही राज्यातील सैनिकांचा आपल्या सेनेत समावेश केला आणि वाकाटक सत्तेवर हल्ला चढविला. वाकाटक सत्तेचा सुद्धा समुद्रगुप्ताच्या भव्य दिव्य सेनेपुढे टिकाव लागला नाही. तेथील राजा रुद्रसेन याने शरणागती पत्करली आणि समुद्रगुप्ताचे अधिपत्य मान्य केले. याचबरोबर समुद्रगुप्ताने दक्षिणेतील 12 राजांवर विजय मिळविला. परंतु येथे समुद्रगुप्ताने धर्मविजयाच्या तत्वाचा अवलंब केला आणि तेथील राज्यांचे अधिकार कायम ठेवले. फक्त त्यांच्याकडून कर वसुली सुरू केली. वाकाटक राज्याचा झालेला दारुण पराभव पाहून पश्चिमेकडील राज्ये घाबरली आणि त्यांनी सुरुवातीलाच मैत्रीपूर्ण पत्रे पाठवून समुद्रगुप्ताचे अधिपत्य मान्य करत असल्याची विनंती समुद्रगुप्ताकडे केली. त्यामुळे समुद्रगुप्ताला पश्चिमेतील 9 राजांवर विजय मिळविण्यासाठी खास प्रयत्न करावे लागले नाही. परंतु समुद्रगुप्त दक्षिणेत असताना उत्तरेतील जिंकलेली 3 राज्ये म्हणजे मथुरा, अहिच्छत्र आणि मध्य पद्मावती या राजांनी दगाफटका केला आणि समुद्रगुप्ताच्या विरुद्ध अभियान उघडले. यावेळी मात्र समुद्रगुप्ताने असुर विजयाचे तत्व अवलंबले आणि या तिन्ही राज्यांना तोपर्यंत लढवत ठेवले जोपर्यंत त्यांचा कायमचा बंदोबस्त होत नाही आणि समुद्रगुप्ताने येथील राजांचे शासन उखडून टाकले आणि स्वतःचे शासन तिथे स्थापन करून आपल्या विश्वसनीय सरदारांची नियुक्ती तेथे केली. अशा प्रकारे समुद्रगुप्ताचे साम्राज्य हे पूर्ण आर्यावर्तातच नव्हे तर पूर्ण भारतखंडात पसरले होते. पश्चिमेस गांधारपासून ते पूर्वेस आसामपर्यंत आणि उत्तरेस हिमालयापासून ते दक्षिणेस श्रीलंकेपर्यंत यांचे राज्य पसरले होते. पश्चिमेत वायव्य प्रदेशातील गांधार, योधेय, पश्चिमेतील शक आणि श्रीलंकेतील सिंहल या सर्वांनी त्यांचे आधिपत्य प्रस्थापित केले होते. उत्तर पूर्व भारतातील राजांनी सुद्धा
समुद्रगुप्ताचे अधिपत्य मान्य केले, ते त्यांना कर देत असत. अनेकदा आयोजित केल्या जाणाऱ्या आर्यसभांमध्ये ते हजर राहत असत. शिवाय वेळोवेळी समुद्रगुप्ताला भेटवस्तू पाठवित असत. अशा प्रकारे ते आपले आपण त्यांच्या अधीन आहेत हे दाखवून देत असत. उत्तरेतील तिन्ही राज्यांचा समूळ बंदोबस्त केल्यानंतर समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला आणि समुद्रगुप्ताचा रीतसर राज्याभिषेक करण्यात आला. समुद्रगुप्ताचे राज्य हे सर्वदूर पसरले होते. हिमालयातील पर्वतांपासून ते आसाममधील नद्यांपर्यंत, किंवा मग दक्षिणेतील हिरवळीचा भाग असो की पश्चिमेतील वाळवंट असो, सर्वदूर समुद्रगुप्ताचे साम्राज्य पसरले होते आणि एक अनभिषिक्त सम्राट म्हणून त्याचा उदय झाला होता. वरील तिन्ही राज्यांचा बंदोबस्त केल्यानंतर समुद्रगुप्ताला लढाई करायची गरज पडली नाही, कारण सर्वच राजांनी समुद्रगुप्ताचे मांडलिकत्व स्वीकारले होते आणि समुद्रगुप्ताच्या राज्यात एक प्रकारे समृद्धी आणि शांतता प्रस्थापित झाली. म्हणूनच समुद्रगुप्ताच्या काळाला भारतीय इतिहासातील सुवर्णयुग म्हणतात. समुद्रगुप्त हा कलेचा देखील भोक्ता होता. अनेक समुद्रगुप्तकालीन नाण्यांवर समुद्रगुप्त हा वीणावादन करत असल्याचे चित्र चितारले आहे. त्याच्या काळात सोन्याची नाणी वापरली जात असत, चलनात असत आणि व्यापार सुद्धा भरभराटीला आला होता. तत्कालीन रोमन साम्राज्याशी तत्कालीन भारताचा व्यापार होत असे. समुद्रगुप्त हा कवी संमेलनांचे तसेच आर्यसभांचे आयोजन सुद्धा करत असे. तेथे अनेक विद्वानांशी तो चर्चासत्रे आयोजित करत असे. समुद्रगुप्त हा वैदिक धर्माचा अनुयायी होता. त्याच्याच काळात अनेक हिंदू सणांच्या वेळी त्याचे अधीनस्थ राजे समुद्रगुप्तांना भेटवस्तू पाठवित असत. अशा प्रकारे समुद्रगुप्ताच्या काळात भारतीय इतिहास हे म्हणजे समुद्रगुप्त हा भारतीय इतिहासातील एक अनभिषिक्त सम्राट होता, अजिंक्य होता. म्हणूनच त्याच्या कालावधीला भारतीय इतिहासातील सुवर्णयुग असे म्हटले जाते, जे मी वर आधीच सांगितले आहे. आणि या अशा अजिंक्य अशा समुद्रगुप्ताची तुलना तथाकथित जगज्जेता नेपोलियन याच्याशी केली जाते. परंतु येथे निश्चितच थोडीशी कीव करण्यासारखी ही गोष्ट आहे. निदान कालानुक्रमाचा तरी भान ठेवायला हवं, कारण हा नियम आहे की जे आधी घडतं त्याचा दाखला जेव्हा एखादी दुसरी घटना घडते त्याच्याशी दिला जातो. म्हणजे हा व्यक्ती सुरुवातीला घडून गेला, त्याने अनेक चांगले काम केले, त्यामुळे त्याच्या अनुसरण करून या व्यक्तीने तसेच चांगले काम केले, तेव्हा आपण असेच म्हणू ना की हा सारखा आहे. तर अशा ठिकाणी नेपोलियन हा समुद्रगुप्तासारखा आहे. परंतु भारतीय इतिहासकारांनी म्हणा किंवा परकीय इतिहासकारांनी म्हणा किंवा परकीय इतिहासकारांचे अनुकरण करून भारतीय इतिहासकारांनी म्हणा, समुद्रगुप्ताला नेपोलियन ऑफ इंडिया म्हटले आहे. हे निश्चितच चुकीचे आहे. उलट इतिहासकारांनी असे म्हणताना जेव्हा नेपोलियनचा उल्लेख केला जातो तेव्हा नेपोलियनला समुद्रगुप्त ऑफ फ्रान्स असे म्हणायला पाहिजे. तर असा हा अजिंक्य महाप्रतापी सम्राट
समुद्रगुप्त भारतीय इतिहासामध्ये होऊन गेला. जवळजवळ 43 वर्षे त्याने गुप्त साम्राज्य सांभाळले, त्याचा विस्तार केला आणि एक वैभवशाली राज्य निर्माण केले. त्याच्या काळात प्रजा ही अत्यंत आनंदी होती. त्यामुळेच त्याच्या कारकिर्दीला भारतीय इतिहासातील सुवर्णयुग असे म्हटले जाते. अशा या समुद्रगुप्ताचा इसवी सन 378 मध्ये मृत्यू झाला. हरिसेन याने लिहिलेल्या प्रयाग प्रशस्ती या स्तंभलेखामध्ये समुद्रगुप्ताचा त्याने गुणगौरव केला आहे. तो गुणगौरव सुद्धा अशाच प्रकारचा आहे की महापराक्रमी अनभिषिक्त सम्राट समुद्रगुप्त हा प्रजाहितदक्ष आणि कल्याणकारी राजा होता. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.